पाहतोय कोकाटेंच्या बाजूने रवींद्र कदम हे युक्तिवाद करतायत, तर सरकारी वकील म्हणून देशमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। देशमुखांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात येतोय त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? आपण पाहतो की कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम हे युक्तिवाद करत आहेत आणि या संपूर्ण आपण बघतो युक्तिवादामध्ये आता जी सध्या सुनावणी चालू आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा हाच मुद्दा आलेला आहे की कोकाटे ज्यावेळी घर घेतलं होतं त्यावेळी त्यांचं जे उत्पन्न आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली होती, मात्र त्यांचं जे उत्पन्न आहे ते कमी दाखवण्यात आलेलं होतं। कालांतराने त्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे आपण बघतो की त्यांच्या सुनावणीमधला जो सध्या महत्त्वाचा एक जो टप्पा आहे तो त्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर खरं तर जे ॲफिडेव्हिट केलेलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा आणि जे अलॉटमेंट लेटर जे म्हाडाकडून देण्यात आलेलं होतं 94 साली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जे उत्पन्न माणिकराव कोकाटे यांचं दाखवण्यात आलेलं होतं ते कमी होतं, मात्र कालांतराने उत्पन्न वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये त्यांच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने नेमकी पुढची काय सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण बघतो की त्यांच्यावरती खरं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं असताना तिथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। ज्यावेळी अर्ज केलेला होता त्यावेळी उत्पन्न आणि घर घेताना उत्पादन याचा आपण बघतो की फसवणूक केली गेलेली नाहीये माणिकराव कोकाटे यांच्याकडून, हा एक मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने मांडला जात आहे। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नावरून जो सगळा काही घोळ चालू आहे त्याच्या संदर्भातली माहिती सध्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये दिली जात आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।